सामाजिक मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने यंदा उल्वेनोर राजाचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आले। सोमवारी सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात, आतिषबाजीच्या प्रकाशझोतात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत बाप्पाचे स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता। यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे ते म्हणजे वैष्णोदेवीचा देखावा। ज्या भाविकांना प्रत्यक्ष वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेणे शक्य नाही त्यांना यंदा इथल्या वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। मंडळाचे हे 10वे वर्ष असल्याने 10 दिवसाच्या कालावधीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे हा गणेशोत्सव उल्वेकरांसाठी अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय ठरणार आहे। मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या वैष्णोदेवीच्या देखाव्यासह विविध कार्यक्रमांना भेट देऊन गणेशोत्सवात सहभागी व्हावे। प्रशांत सर, काय सांगाल? आज गणपतीचं भव्य मिरवणूक निघण्यात आले आहे, काय वैशिष्ट्य आहे गणपतीच्या मंडळाचं आपल्या? यंदा आमचं उल्वेनोर सामाजिक मित्रमंडळ आणि महिला मंडळ तर्फे यंदा गणपतीचं 10वं वर्ष आहे। एक 10 वर्ष आहे आणि माझ्या मनामध्ये 6-7 वर्षापासून वैष्णोदेवीचा देखावा करायचं होतं, ते आज माझं साकार होतं आहे। जे तुम्ही बघताय, जे बनवलं आहे ते आज वैष्णोदेवी म्हणजे प्रति वैष्णोदेवीचं एक स्वरूप आहे, एक वैशिष्ट्य पण आहे। ते 6-7 वर्षापासून माझ्या मनात होतं। यंदा मी हे करायला घेतलं डेकोरेशन, त्याच्यानंतर मी अर्ध्या तासात मी घरी गेलो तर माझा चुलत भाऊ बोलला मला की वैष्णोदेवीला येतो। एक चमत्कारच बोलायचं झालं। मी 2 मिनटं फक्त स्तब्ध राहिलो, बोलत चल येतो। जाऊन दर्शन पण घेतलं व्यवस्थित आणि हे सगळं मुकुट वगैरे जे आणलं हे सगळं तिथूनच आणलं वैष्णोदेवी।